रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन दाखवणार आहे। तर शोल्डर बघा, मी 5.5 घेतलेला आहे। ओपन गळ्याचे मी शोल्डर घेतलेला आहे आणि ओपन गळ्याचे शोल्डर घेत मी ट्रान्सपरंट असा गळा बोट नेक मध्ये बनवणार आहे। ठीक आहे, तर लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे। 3.5 इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे कॅनव्हास वरती आणि 11 इंच मी गळा उंचीला घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या चॉईस नुसार गळा उंची कमी जास्त घेऊ शकता। तर मी आता जो काटकोन तयार केलेला आहे त्यामधून एकदम छान असा मी इनर गळ्याचा आकार दिलेला आहे। बघू शकता, खूप सुंदर असा आकार मी दिला आणि त्यानंतर त्याच्या बाहेर मी बरोबर 1.5 इंच पर्यंत 1 इंच ते 1.5 इंच बॉर्डर अशी घेतलेली आहे। जो मेन आकार आहे तो आपल्याला दोन्ही बाजूला ड्रॉ करायचा आहे। तर बघा, आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे आणि डिझाइन खूप सविस्तर सांगितलेली आहे, तुम्हाला दाखवलेली आहे। तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे। आजचा हा जो इनर गळा आपण बनवतोय तर ह्या ब्लाउजला फक्त सिंगल अस्तर आहे, म्हणजे कॉटनचं अस्तर आहे, सिल्क अस्तर नाहीये। त्यासाठी मी काय केलेलं आहे, आपण आता हा गळा फक्त अस्तरवर तयार करणार आहोत। तर आपण कॅनव्हासचा गळा बरोबर चिपकवून घेतला अस्तरवरती आणि त्याला आजूबाजूने फोल्ड करत अशी फिनिशिंग केलेली आहे। सेंटरला कट लावला। आता फक्त आपण अस्तर घेतलेला आहे, अस्तरला देखील कट लावत आपण बरोबर मध्ये अशा पिना लावून घेणार की जेणेकरून आपला गळा बरोबर यायला हवा। जसा आकार दिला तशीच आपल्याला टिप टाकायची आहे आणि पुढे आपण कंटिन्यू करणार आहे। तर आता मी तुम्हाला पुढे म्युझिक लावून देते, न बोलता तुम्ही फक्त तुम्हाला बघण्याची गरज आहे। तर लक्षपूर्वक बघा की मी कुठं कशा पद्धतीने डिझाइन ही बनवून घेते। तर अस्तरवर फिनिशिंग मध्ये आपण गळा तयार केला, त्यावरून आपण नेटचा कापड शिदाच ठेवून घेणार आहेत। लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे। तर मी इथं बरोबर बोटनेकचे शोल्डर येईल ह्या मापाने मी शोल्डर पसरवून घेते। बघू शकता, तुम्ही वाटल्यास टेपने मोजून देखील बघू शकता आणि मग तुम्हाला हवं तेवढं शोल्डर तुम्ही इथं पसरवून घेऊ शकता। तर आपण संपूर्ण कॉटन अस्तर आणि नेटचा कापड जो आहे तो स्टिचिंग करून घेणार आणि मग त्यापुढे मी तुम्हाला आतील गळा कसा बनवायचा ते दाखवते।
तर मग शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद।